पुण्यातील गँगवॉरमध्ये आता रक्ताचा हिशोब हा फक्त टोळ्यांपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो आता घराघरात नात्या गोत्यात पोहोचलेला आहे। माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खुनाचा बदला खुनानच घेतला गेला। म्हणजे वनराज आंदेकर यांचा जो मारेकरी होता त्याच्या मुलाचाच, गणेश कोमकरच्या मुलाचा म्हणजे आयुष कोमकरचा खून केला गेला। पण या रक्तरंजित इतिहासाला आणखी एक पैलू आहे, तो म्हणजे आयुष कोमकरचा हत्यारा हा त्याचा आजोबाच निघाला। पाहूयात एक विशेष रिपोर्ट। खून का बदला खून हा पुण्यातल्या टोळी युद्धाचा नियम झालाय। पण हा रक्ताचा हिशोब आता टोळी युद्धापुरता राहिलेला नाहीये, तर तो घराघरात आणि प्रत्येक नात्यात मुरलाय। गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकरवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी गणेश कोमकर धाय मोकलून रडला। त्याच्या खुनी कारवायांशी या मुलाचा काहीच संबंध नव्हता, पण बापाच्या खुनाचा हिशोब मुलानं चुकता केला आणि त्याहून धक्कादायक बाप म्हणजे सूड उगवणारा त्याचाच आजोबा होता। खून सोमनाथ गायकवाडच्या मुलाचा करायचा होता। सोमनाथ गायकवाड हा वनराज आंदेकर याच्या खून खटल्यातला मुख्य आरोपी। यासाठी या गुन्हेगारांनी सोमनाथच्या मुलाची रेकी सुद्धा केली होती, परंतु याचा सुगावा पोलिसांना लागला आणि हे कळताच या मारेकऱ्याने आपलं टार्गेट बदललं आणि मग आयुष कोमकर याच्यावरती त्यांनी पाळत सुरू केली। शेवटी त्याला गाठलं आणि त्याच्यावरती गोळ्यांचा वर्षाव करून त्याला मारलं सुद्धा। आयुष कोमकर हा 18 वर्षांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत होता। त्याचा बापाच्या गुन्हेगारी प्रवृत्तीशी काहीच संबंध नव्हता, पण रक्तरंजित वैराच्या साखळीत तो नाहक बळी पडला। वनराज आंदेकर याच्या हत्येत गणेश कोमकर याचा सहभाग होता। आरोपी गणेश कोमकर याच्या मुलाची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली। रात्री 7:45च्या सुमारास गोळ्या घालून खून करण्यात आला। पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा खून आंदेकर टोळीने केला। क्लासवरनं परतल्यानंतर पार्किंगमध्ये दोघांनी आयुषला गाठलं। दोघांनी मिळून 18 वर्षीय आयुषवर पार्किंगमध्ये गोळ्या घातल्या। गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाला असं सांगितलं। आयुष कोमकरची आई कुख्यात गुंड बंडू आंदेकरांची मुलगी आहे। भावासोबत झालेल्या वादातनं तिनं पतीसोबत मिळून वनराजला संपवण्याचा कट रचला आणि सोमनाथ गायकवाडच्या मदतीनं तिनं वनराजचा काटा काढला। वनराजच्या खुनानंतर आंदेकर कोमकर यांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला होता। आंदेकर टोळीनं तेव्हाच शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती। तर हा असा आहे आंदेकर कुटुंबातल्या रक्तरंजित संघर्षाची कहाणी। या कहाणीमध्ये एका आजोबानं स्वतःच्याच नातवाचा केलेला खून, बहिणीनं स्वतःच्याच भावाचा केलेला खून आणि मेहुण्याचा घडवून आणलेला खून, असं सगळं आहे। आता ह्या सगळ्या लढाईमध्ये संपत्तीची लढाई आहे, त्याबरोबर वर्चस्वाचा भाग आहे। हे काही जरी असलं तरी आयुष कोमकर याच्या या खुनानं काय दिसतंय ते ह्या सगळ्यामध्ये माणुसकी हरवते। एक कोवळा तरुण आणि त्या तरुणाच्या जाण्यामुळं कुटुंबामध्ये पसरलेली अस्वस्थता दिसते। आता ही अस्वस्थता किमान ह्या खुनानंतर तरी थांबणार आहे की नाही, पोलिसांना असं वाटत नाही। एका बहिणीनं भावाला संपवलं, त्यानंतर एका आजोबानं नातवाला संपवलं। हा रक्तरंजित खुनी खेळ इतक्यात थांबणार नाही अशी चर्चा पुण्यात रंगली आहे। कोमकर कुटुंबाचा हिशोब पूर्ण झालाय, पण सोमनाथ गायकवाडचा हिशोब अजूनही बाकी राहिलाय। त्यामुळे आंदेकर टोळीचा काळा इतिहास पाहता हे इतक्यात संपेल अशी चिन्ह नाहीये। 1970च्या दशकापासून आंदेकर कुटुंबियांचं पुण्याच्या गुन्हेगारी विश्वात नाव आहे, पण कधी काळी हेच कुटुंब जुने कपडे घेऊन भांडी विकण्याचा व्यवसाय करत होतं। या कुटुंबातील बाळकृष्ण उर्फ बाळू आंदेकर यानं स्थानिक गुंडावर हल्ला करून त्याचं बोट तोडलं। इथूनच आंदेकर कुटुंबाच्या गुन्हेगारी प्रवासाला सुरुवात झाली। बाळू आंदेकरनं स्वतःची टोळी सुरू करून हफ्ता वसुली आणि बेकायदेशीर कामं सुरू केली। बाळूनं मुंबईत दगडी चाळीशी गुन्हेगारांशी संपर्क साधून त्या टोळीला बळकट केलं। 17 जुलै 1984ला बाळू आंदेकरची माळवतकर टोळीनं हत्या केली। पुढे बंडू आंदेकरनं टोळीचं नेतृत्व आपल्या हातात घेतलं। इथूनच पुण्यातल्या टोळी युद्धाला तोंड फुटलं। बंडू आंदेकरनं माळवतकरच्या 6 नातेवाईकांचा खून पाडला। 1990 मध्ये आंदेकर कुटुंबानं राजकारणात प्रवेश केला। पुणे महानगरपालिकेत आंदेकर कुटुंबाचं वर्चस्व निर्माण झालं। 2017 मध्ये बंडूचा मुलगा वनराज आंदेकर नगरसेवक म्हणून निवडून आला, पण 1 सप्टेंबर 2024ला
वनराजची बहीण संजीवनी कोमकर हिनं त्याला संपवलं. असा हा अंधेकर टोळीचा आजवरचा रक्तरंजित इतिहास राहिलाय. एकीकडे बापाचा खून, दुसरीकडे नातवाचा खून, एकीकडे वर्चस्वासाठी लढाई, दुसरीकडे नात्यातली फूट. मात्र आयुष कोमकरच्या मृत्यूने एक गोष्ट स्पष्ट केली आहे. टोळ्यांच्या वैरात कोण जिंकतो कोण हरतो हे वेगळं, पण हरतं ते नेहमीच आयुष्य आणि उद्ध्वस्त होतं ते निरपराध कुटुंब. राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे. हे आहे NDTV आणि आपण पाहत आहात NDTV मराठी.